मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये 89 रन्स टू विन 89 धावा. यापूर्वी या स्पर्धेमध्ये 86 धावांचा पाठलाग झालाय, परंतु 89 करायच्या म्हटल्या तर हे सोपं काम नाहीये. अनिकेत आणि कुणाल, अनिकेत कोळी कुणाल कोळी अशी सलामीची जोडी. महेश मोठ शेलगर संघ गोलंदाजाने आज सपाटून मार खालाय, सगळ्याच गोलंदाजांना चोप मिळालाय. त्याचमुळे मोठी धावसंख्या मात्र उभारण्यात आली. राऊंड स्टम्प्सनं थोडासा फिरून मागे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. व्हाईट बॉल आला होता पहिलाच, त्यानंतर मात्र 3 डॉट बॉल केलेत ते कॅप्टन विनय मात्रेनं. त्यामुळे स्ट्रॉंग झोन मध्ये आहे सध्याच्या घडीला मिहिरा स्पोर्ट्स बोरावे. या लढतीतील विजेता संघ उद्या पहिली सेमीफायनल खेळेल. चांगला ड्राईव्ह आहे, स्ट्रेट ड्राईव्ह बॉल चाललाय तो सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं 4 धावांकरता. चौकारानं खातं उघडेल तो अनिकेत. अनिकेतलाच मात्र मोठी इनिंग खेळावी लागेल. कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. हा स्टंप हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणती धाव नाही. अनिकेतला मागे फिरावं लागलं. चांगला चेंडू होता अनिकेतला एखादी बाउंड्री मारण्यासाठी, परंतु टाइम प्रॉपर करता आला नाही त्याला. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू संपलेत, शेलगर संघाच्या 5 धावा. 89चं टार्गेट आहे. हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधील 88. जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. पहिलं षटक टाकलंय विनय मात्रेनं आणि फक्त धावा दिल्यात त्या 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्यामुळे सुरुवात सुद्धा म्हणावी तशी झाली नाहीये, कारण 89चा चेस करायचा म्हटला तर सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवायचा होता. कारण ज्यावेळेस महेश मोठ शेलगरचे गोलंदाजी करत होते, प्रत्येक गोलंदाज 18 धावा देत होता. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 18, चौथ्या ओव्हरमध्ये 18. फक्त 5व्या ओव्हरमध्ये निकेत कोळीनं जर 2 अजून दिल्या असत्या तर त्या सुद्धा 18 झाल्या असत्या. त्यानं 16 धावा दिल्या. सगळ्याच गोलंदाजांनी भरपूर मार खालाय आज. सुयश भगत, मानस भोईर, अक्षय घरत, संदेश कोळी, निकेत कोळी, आणि त्याचमुळे ही भरभक्कम धावसंख्या मात्र उभारण्यात आले. मिहिरा स्पोर्ट्स बोराबे संघाकडून एक बॅलन्स टीम पाहायला मिळते. चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत या टीममध्ये. आणि म्हणूनच आज संघ सध्याच्या घडीला बघितलं तर पुढची वाटचाल करताना दिसलाय. मिहिरा स्पोर्ट्स बोराबे विनय मात्रेच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. ऋतिक घरत तो सुद्धा चांगला खेळलाय. आमचं पियुष पारंगे 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण थोडंसं चेंज ऑर्डरिंग करावीच लागते. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, कारण हा सुद्धा नियम आहे या स्पर्धेचा. सगळे खेळाडू खेळले पाहिजेत. यावेळेस लॉफ केलाय, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं जाऊन चेंडू पडलाय. ब्लॅक स्क्रीनवर मिळतील 6 धावा. षटकार. त्यामुळे 3 खेळाडूंनाच खेळता येतं आतमध्ये. काल समीर नाईक सुद्धा 12th मॅन बसले होते. वहाळचा भरणा आहे. आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्ह, व्हाट ए शॉट. अप्रतिम फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. कुणाल कोळीच्या बॅट मधून येतोय दुसरा षटका. शेवटपर्यंत प्रयत्नरत राहावं लागेल. मॅचचा रिझल्ट काहीही लागेल, परंतु मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करत राहावे लागतील या मॅचमध्ये. कुणाल कोळीनं मात्र दमदार सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलमध्ये 12 धावा. रोहित चिर्लेकरच्या अगेन्स्ट मात्र हल्ला बॉल केलाय. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे रोहित चिर्लेकर, आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. कारण रन्स आता मात्र मोठे स्ट्रोक खेळण्याशिवाय पर्यायच उरलेला नाहीये.
काही झालं तरी मारत राहावं लागेल आणि तेच करतोय सध्या कुणाल कोळी. चिर्लेकर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, कट केला. इकडे मात्र सापडलाय. गलीमध्ये खेळाडू होता, इकडे मात्र टायमिंग प्रॉपर झाला नाही. अथर्व मात्रे होता नाव्याचा, चेल टिपलाय. पहिला धक्का लागेल महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला. कुणाल कोळी मैदानाच्या बाहेर. सतरावर पहिला धक्का लागलाय. 17 या धावसंख्येवर. मोठं टार्गेट आहे, सोपं नाहीये टार्गेट हे चेस करणं या मैदानावर. गोलंदाजांनी केलेल्या भरपूर चुका, त्याचमुळे आता मात्र महेश स्पोर्ट्स शेलगर संघ थोडस अडचणीमध्ये. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र गॅप मोठी आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या संदेश कोळीच्या पॅट मधून येतोय षटकार. रोहित चिर्लेकर वर मात्र हा तिसरा हल्ला आहे. 18 धाबा आल्यात. शेलघरच्या प्रत्येक गोलंदाजाला 18 मारल्या होत्या. हो, बॅट स्पीड प्रचंड वेगात होती. इकडे मात्र अपील पाहायला मिळते, लाऊड अपील. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. या लढतीतील विजेता संघ उद्या पहिली सेमीफायनल खेळेल सावकार स्मृती गव्हाण संघाच्या विरोधामध्ये. रोहित चिर्लेकर 5 बॉलमध्ये 18 धाबा दिल्यात, परंतु एक महत्वाची विकेट मात्र त्याने प्राप्त केले कुणालची. चांगला बॉल इकडे मात्र फिरवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, पंचांचा एक अतिरिक्त रन सोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 24 धाबा. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून मात्र स्पर्धेचं सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. संदीपजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ओ, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबात करता इकडे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर महेश स्पोर्ट्स शेलगर 1/28. तारे गिन गिन आज तेरी मैं जागर. अठ्ठावीस धावा झाल्या 2 षटकांच्या अखेरीस. सातत्यानं मारावं लागेल इकडे. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 61 धावा अजूनही करायच्यात. 20 ही सरासरी आहे. 20 धावा सुद्धा होऊ शकतात जर आपण 18 दिल्यात. हा सुद्धा विचार महेश स्पोर्ट्स शेलगरला करावा लागेल. अनिकेत कोळीमध्ये ते सामर्थ्य आहे. आतापर्यंत विशेष काही केलेलं नाही अनिकेतनं, परंतु टॅलेंट जरूर आहे खेळाडूमध्ये. ते बऱ्याच वेळेला आम्ही मैदानामध्ये अनेक वेळेला पाहिले. तिसरं षटक समीर नाईक. पहिलाच बॉल त्याला फ्रंट फुटला येऊन उडवलाय. मिड विकेटच्या वरतून खेचलाय. धमाकेदार स्ट्रोक, उत्तुंग षटकार.
34 धावा धावफलकावर 34 रन्स 17 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये, काहीही घडू शकतो. जरूर 89चं टार्गेट आहे, परंतु मैदानामध्ये अशीच बॅटिंग राहिली तर वेगळं चित्र पाहायला मिळेल. आणखीन एक डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, स्ट्रेट ड्राइव्ह, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक फ्रॉम अनिकेत कोळी, अनदर ह्यूज वन, सिक्सर. सुपर स्ट्रोक आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ 5 षटकार या इनिंग मध्ये आलेत, 2 चौकार आलेत आणि जे काही डॉट बॉल खेळला होता अनिकेत सुरुवातीला त्याची मात्र सव्याच परतफेड करत असताना सुपर बॅटिंग. 40 धावा धावफलकावर लागल्यात. महेश पोर्शेलकरचा नेतृत्व आहे अनिकेत आणि आता मात्र अगदी जबाबदारीपूर्वक खेळ करत असताना चेंज ऑफ पेस पुन्हा मारलाय. समीर नाईकला आसमान दाखवलंय. लगातारचा 3रा षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळाले समीर नाईकवर. पहिल्या 3 बॉलमध्ये 18, प्रत्येक गोलंदाजाला 18 मारल्या होत्या मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाच्या फलंदाजांनी. आणि आता मात्र जशास तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट इकडे मात्र देत असताना गव्हाणचा अनिकेत कोळी. सुपर बॅटिंग. 9 बॉलमध्ये 22 धावा जोडल्यात. 89चं टार्गेट आहे आणि जवळजवळ अर्ध्या धावा झाल्यात. बेकार गडी आहे, तापला घालायला लागलाय. अर्ध्या धावा अर्ध्या चेंडूंमध्ये झाल्यात. अजून अर्ध्या धावा अर्ध्या चेंडूंमध्ये करायच्या आहेत. 15 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉलमध्ये 46 आल्यात. 15 बॉलमध्ये 43 पाहिजेत आणि त्याचमुळे मात्र संपूर्णपणे रंग भरले गेले त्या मॅच मध्ये. समीर नाईक पुन्हा एकदा फुल टॉस आहे. समोर क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि अखेरीस मात्र झेल टिपलाय आणि अनिकेत कोळीचा फडफडणारा दिवा मात्र विझवण्यात आलाय. समीर नाईकला 3 षटकारानंतर मात्र ही सफलता प्राप्त झाली. विकेट नंबर 2, दुसरा झटका महेश पोर्शेलकरला. उंच सुपर बॅटिंग. 89 चेस करायच्या, त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण करावंच लागेल आणि अजूनही या मॅच मध्ये काही घडू शकतं. जर आतापर्यंत जे घडलंय, आतापर्यंत पहिला 15-16 बॉल मध्ये जो प्रयत्न केला महेश पोर्शेलकरनं, तोच प्रयत्न शेवटच्या 14 बॉल मध्ये सुद्धा केला तर नक्कीच आणखीन एखादा मोठा चेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो या स्पर्धेमध्ये. या अगोदर 86 धावांचा चेस झाला होता या स्पर्धेमध्ये. 86 धावा करायच्या होत्या. बल्लार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी टीमनं मात्र तो मोठा चेस केला होता विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाच्या विरोधामध्ये. इकडे 89 करायचे आहेत. महेश पोर्शेलकर संघ घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर पाहायला गेलं तर नक्कीच मोठ्या संख्येने सपोर्ट सुद्धा असेल या संघाला. 14 बॉल 43 धावा. लोकल बॉय कुशल भगत मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. परंतु समीर नाईकने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण 3 आले होते. 4थ्या बॉलवर मात्र त्याला विकेट प्राप्त झाले. चांगले प्रयत्न केले कॅप्टन अनिकेतनं. कुशल भगत शेलघर गावचा विस्फोटक चेहरा. फुल टॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय. समोर लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 47. 47 धावा धावफलकावर. एक चान्स घ्यावी लागेल संदेश कोळीला कारण 13 बॉलमध्ये 42 हव्यात. रन्स कधी येऊ शकतात आणि त्याचवेळी बघाशी असं वाटत लागलं होतं, परंतु पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 1च धाव आले. त्यामुळे सातत्यानं धावा आल्या तर रिझल्ट बदलू शकतात. मॅचचं पारडं वर खाली होत असतं. क्रिकेट हा खेळच असा आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितता या खेळामध्ये नेहमीच ठासून भरलेली असते आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ. समोर ड्राईव्ह केला. इकडे मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट करेल. संदेश कोळी आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल.
3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 16च्या सरासरीने धावा आल्यात. 48 धावा 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 5 ते 6 षटकारांनी हा सामना जिंकता येऊ शकेल. 6 षटकार. मध्ये 41 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीम कडून गोलंदाज ऋतिक घरत, मॅन फ्रॉम खारकोपर. एका बाजूला मयूर शेठ म्हात्रे यांचा संघ मिहिरा स्पोर्ट्स मोरावे हायएस्ट स्कोर केलाय UNPL 7व्या पर्वामध्ये. दुसऱ्या बाजूला लढताना दिसतोय सचिन शेठ घरत यांचा संघ महेश स्पोर्ट्स शेलगर. 48 धाबा झाल्यात, परंतु जशास तसं प्रत्युत्तर तर दिलंय. ऋतिक घरत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल. 12 बॉलमध्ये 41 धाबा करायच्या आहेत. पहिलाच बॉल एक स्ट्राइक कव्हरला, फील्ड डीप मध्ये आहे. एक हाताने अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु बॉलनं मात्र उलकावणी दिली. बॉल सीमा पार 4. आणि चौकारानं महेश स्पोर्ट्स शेलघरचं अर्धशतक धावफलकावर 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 11 बॉल 37, 37 रिक्वायर्ड. 6 षटकारांचा खेळ राहिलाय किंवा 5 षटकार एखादी बाउंड्री. 5 बॉल बाहेर मारायचे 11 मध्ये. आणि हा उत्तुंग वाडे शॉट, संदेश कोळीचा धमाका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर डोंगरावर भिरकावलाय. षटकार. ऋतिक घरतवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्याच बॉलवर लांब लचक षटकार ठोकलाय तो संदेश कोळीनं. सुपर बॅटिंग. 58 धावा धावफलकावर. 88 धावा केल्यानंतर रिलॅक्स मोड मध्ये होता मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, परंतु महेश स्पोर्ट्स शेलघर संघाच्या फलंदाजांनी आता मात्र खडबडून जागा केलंय ते मोरावे संघाच्या सगळ्या खेळाडूंना. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. सुपर बॅटिंग फ्रॉम संदेश कोळी ऑल्सो. 6 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत संदेश कोळीनं. अजूनही कोणी ठामपणे सांगू शकणार नाही या सामना मात्र कोण जिंकणार. 10 बॉल 31 धावांची गरज आहे. 31 नीडेड नाव. ऋतिक घरत टेन्शन असेल त्याच्या चेहऱ्यावर. थोडासा दबाव तर नक्कीच आहे, जाणवतोय स्पष्टपणे. आता संदेश कोळी कुठल्या बाजूला मारेल, काय करेल आणि कशा पद्धतीनं चेंडू टाकला पाहिजे. थोडीशी लई तोडण्याचा सुद्धा प्रयत्न बऱ्याच वेळाला होत असतो आणि तेच झालंय. आतापर्यंत 7 षटकार आलेत या इनिंग मध्ये. 7 षटकार, 3 चौकार, संपूर्णपणे चौकार षटकारच आलेत. एकच सिंगल आली होती, 2 वाईड बॉल आलेत. सिंगल डबल जास्त आलेल्याच नाही त्या इनिंग मध्ये, फक्त षटकार आणि चौकार. 16 षटकार तब्बल या मॅच मध्ये येताना दिसलेत. त्यामुळे षटकारांची मॅच म्हणून नक्कीच या मॅचचं जरूर वर्णन केलं जाईल. कदाचित मॅचचा रिझल्ट काय लागेल कोणाला माहिती नाहीये, परंतु लढण्याचा प्रयत्न मात्र महेश स्पोर्ट्स शेलघरनं मात्र केलाय आणि त्या हिमतीसाठी जरूर दाद द्यावी लागेल ती शेलघरकरांची. 58 धावा झाल्यात. संदेश कोळी, संदेशनं उडवलाय डाऊन दी ग्राउंड. मॅच संपलेली नाहीये संदेश सांगतोय. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार.
25 धावांची गरज आहे. सामना दृष्टिक्षेपात आलाय आता मात्र महेश स्पोर्ट्स शेलघरच्या. सुपर बॅटिंग फ्रॉम संदेश. कमाल क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नऊ चेंडू आणि 25 धावा. ओ स्वीप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचून मारलाय. संदेश कोळीचा धमाका, आणखीन एक षटकार. आणि 19 धावांची गरज आहे. लगातार 3 षटकार आले आणि या 3 षटकारांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. गोलंदाज तयार. संदेशचा हा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह. ओ शेवटच्या क्षणाला मात्र बॉल थांबवण्यात यश प्राप्त झालंय. इकडे दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा मात्र पूर्ण होत असताना या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 72 या आकड्यावर. 72 रन्स ऑन अ बोर्ड. 7 बॉल 17 धावांची गरज आहे. 89चा सामना एवढा कोणी विचारही केला नसेल तेवढ्या जवळ आणून ठेवलाय तो महेश स्पोर्ट्स शेलघरना. सुपर बॅटिंग, काय क्लास इनिंग खेळलाय. सुरुवातीला अनिकेत कुणालचे 2 षटकार आणि आता मात्र संदेश कोळी लढतोय शेलघर गावासाठी. सुपर बॅटिंग. 7 बॉल 17. चांगला ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका संदेश कोळीच्या बॅट मधून येतोय. सुंदर कव्हर ड्राईव्ह, चौकार. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड, ओनली रिमेनिंग 6 डिलिव्हरी. 6 बॉल 13. सहा बॉल 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड. 76 धावा झाल्यात पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये. 28 दिल्या ऋतिक घरतनं, समीर नाईकनं 20 दिल्या, रोहित चिर्लेकरनं 23 दिल्या. पहिलं षटक फक्त 5 धावांचं आलं होतं कॅप्टन विनय कडून. आणि त्याचमुळे इकडे मात्र शेवटचं 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रयास कोळी. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस नाव. सहा चेंडू आणि 13 धावा. सगळ्यांचं लक्ष आता मात्र या जोडीकडे लागले. कुशल भगत शेलघरचा लोकल बॉय ऑन क्रीज नाव. नॉन स्ट्राईक एंडला विस्फोटक संदेश कोळी. परंतु पाहूया प्रयासचे प्रयास आता मात्र मी हिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला जिंकून देणार का. व्हॉट अ शॉट. कुशल भगत ना अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, अनाकलनीय फटका मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ब्याऐंशी धावा धाव फलकावर. 5 बॉल आणि आता मात्र फक्त 7 धावांची गरज आहे. सेमी फायनलचं तिकीट आता मात्र खुणावू लागलंय ते महेश स्पोर्ट्स शेलघर टीमला.
5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बघाशी 3 षटकार लगातार लावले होते संदेश कोळीनं आणि संदेश कोळीसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इकडे जमा झालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथजी मात्रे यांच्या वतीनं हे पारितोषिक मात्र मॅच संपल्यावर दिलं जाईल. परंतु सध्याच्या घडीला 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आणि कुशल भगतनं षटकार ठोकलाय. निर्णायक क्षणाला मात्र प्रयास कोळीचं भव्य स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवर आलेला षटकार. क्रिकेट हे कधी काय घडेल याचा नेम नाही या खेळामध्ये आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा खेळ. क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेला होता कुशल. इकडे मात्र सिंगल घेतली गेले. 1 रन सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 83 रन्स 83 धावा धाव फलकावर. शेवटचे 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 6 नीडेड नाव रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. आता मात्र टेन्शन वाढलंय मीरा स्पोर्ट्स मोरावेचं. 4 बॉलचा ज्या संदेश कोळीनं आतापर्यंत 10 बॉल मध्ये 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारले. 4 बॉल मध्ये 6 धावा करायच्यात. आता संदेश कोळी या धावा एका षटकारानं मारणार की सिंगल डबल्सनं मात्र या धावा पूर्ण करणार. ही थोडीशी द्विधा मनस्थिती त्याची सुद्धा असेल. परंतु चेंडू सुद्धा बाकी आहेत. ते 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. प्रयास कोळी क्रॉस पॅटेड प्रॉपर टाइम झाला नाही. इकडे मात्र बॉल स्क्वेअर लेगकडे येतोय. यश त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. दुसरी रन कंप्लीट. इकडे प्रेशर आहे. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा पूर्ण. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एक थोडीशी चुकी मात्र यश कडून. चेहऱ्यावर स्पष्टपणे निराशा जाणवतोय. ज्या यशनं मात्र कमाल बॅटिंग केले पहिल्या इनिंग मध्ये. या 3 धावांच्या बरोबरीनं मात्र आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहां पे सारे प्रेडिक्शन फेल है आणि म्हणूनच कोणीही पहिले षटक विनय मात्रेचं 5 धावांचं पडल्यानंतर इथे मात्र प्रत्येकाला हेच वाटलं असेल जे सगळ्यांना तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच वाटलं असेल. परंतु पाहूया मॅच मध्ये पुढे काय घडतंय. हा चेंडू इकडे मात्र विकेट किपरच्या वरून निघालाय. सिंगल तर मिळाली तिकडे. 1 धाव लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येईल. मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सुद्धा भाकीत वर्तवणं मात्र मूर्खाचं ठरेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा काढाव्या लागतील. महेश स्पोर्ट शेलगरला सुपर 4 मध्ये जायचं असेल तर सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्याची शेलगरला मात्र नामी संधी चालून आले. परंतु क्रिकेट खेळच असा आहे. परंतु प्रयास कोळीच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. एका दुसरा डॉट बॉल सुद्धा या मॅच मध्ये मात्र पारडं जड करू शकेल. हा चेंडू इकडे मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलं असेल मोराबे टीमचं. कारण 2 बॉलचा खेळ शिल्लक. फक्त 1 धाबेची गरज आहे. 89चं टार्गेट आणि 89चा टार्गेटचा पाठलाग करायला मात्र अगदी फक्त 1 रन. समर्थक सध्याच्या घडीला आनंदाला पाराबार उरलेला नाहीये. हो हे मैदान आमचं आहे आणि शेलगरच्या मैदानाचे आम्ही राजे आहोत. आणि याच आविर्भावामध्ये संदेश कोळीनं महेंद्रसिंग धोनी स्टाईल मॅच फिनिश केले आणि महेश स्पोर्ट शेलगर संघ UNPL मधील सगळ्यात मोठी धावसंख्या चेस करत सुपर 4 सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड बॉईज. अभिनंदन महेश स्पोर्ट शेलगर.
12 बॉल 48 धावांची खेळी साकारणारा संदेश कोळी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लई दिसाचा हट्ट माझा पुरवा बोला गणपती. सुपर बॅटिंग पॉवर पॅक धमाका संदेश कोळी. सचिन शेटघर अक्षरशः खांद्यावर उचलून त्याला आणलं जात आहे. वेल प्लेड संदेश. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी संदेशला आपण देऊयात. खऱ्या अर्थानं आज शब्दच नाहीयेत. अनबिलिव्हेबल मॅच. कमाल केले मी तर म्हणेन. 4 ओव्हर्स मध्ये 84 धावा पाहिजे होत्या. 84 रन्स सोपं नाहीये आणि मॅच सुद्धा क्रिकेट विश्वामध्ये वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल. अभिनंदन. 12 बॉल मध्ये 400च्या स्ट्राईक न 48 धावांची इनिंग साकारली ती संदेश कोळीनं आणि महेश स्पोर्ट्स शेलघरला मात्र सेमीफायनलचं तिकीट मिळवून दिलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संदेशसाठी. आणि सचिन शेटघरत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र आणि प्रणय मात्रे यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल. आणि मजबूत कमाई मात्र केले ती संदेश कोळीनं. सुपर बॅटिंग. 4 ओव्हर्स मध्ये 84 धावा करायच्या होत्या. स्टेडियमवर उपस्थित असलेल्या कोणालाही वाटलं नसेल की महेश स्पोर्ट्स शेलघर संघ इथून सामना जिंकू शकतो. आणि आशिषजी पाटील साहेब नाबा ज्यांच्याकडून 2,500 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं गेलंय ते संदेशनं आज सगळ्यांना खुश केलंय. संदेश आज जो आनंद दिलाय ना सगळ्या क्रीडा रसिकांना तो अवर्णनीय आनंद आहे. आजचा आनंद सगळ्यांना खूप दिलाय. तुम्ही काय सांगशील? पहिले शब्द तुझे काय म्हणशील? म्हणजे रन जास्त झाले होते, बॉलिंग एवढी खास झाली नाही, पण एकच होतं की कालच्या मॅचवरून बघितलं की चेस होऊ शकतो आणि शेलगडचं ग्राउंड थोडं माझ्यासाठी फेवरेट आहे. 84 करायच्या होत्या 4 ओव्हर्स मध्ये. हे सुद्धा सोपं नव्हतं. डोक्यामध्ये काय होतं? पहिला सुरुवात तर कुणालनी चांगली केली होती, त्यानंतर अनिकेतनं अचानकपणे कॉन्फिडन्स वाढवला. त्या सुद्धा त्यांच्या धावा सुद्धा किती महत्वाच्या ठरल्या, किती बुस्टअप झाल्या तुझ्यासाठी? एवढंच होतं की अनिकेत कधी चान्स घेईल आणि अनिकेत जर फॉर्ममध्ये आला तर मॅच तो 1 साईड जिंकणार होता. फक्त त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा होता आणि त्यांनी स्टार्ट केला आणि एंड मी केला. या मॅच मध्ये एखादी जरी थोडीशी चुकी झाली असती तरी सुद्धा पाठीमागच्या फलंदाजांना प्रेशर आला असता. शेवटला कुशल भगतनं सुद्धा एक षटकार मारला आणि ते टेन्शन घालवलं. कसं होतं टीम बॉन्डिंग? काय म्हणशील? संघमालक सचिन शेटघर, टीम मॅनेजमेंट, यमबाय असतील, सगळ्यांबद्दल काय सांगशील? खरंच ह्या टीममध्ये घेऊन खूप छान वाटलं, कारण सगळे खूप सपोर्ट करत होते. भले बॉलिंग खराब पडली तरी पण येऊन चांगले बॅक करत होते. बॅटिंगला सुद्धा पहिल्या दिवशी एवढी खास बॅटिंग झाली नाही तरी सुद्धा माझा नंबर हलवला नाही. 1 डाऊनवरतीच बॅटिंगला पाठवला आणि आज थोडी चांगली बॅटिंग झाली. चला अभिनंदन तुझं. आणखीन 2,000 रुपयांचं कॅश प्राईज तुझ्यासाठी आहे, पण ते माझ्याकडे ऑनलाईन आलंय. मी तुला ऑनलाईन करतो. जे सोमनाथ शेठ म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्या वतीनं जे मी तुला जीपे करून टाकतो. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. आणि हा होता संदेश ज्यानं 12 बॉलमध्ये 48 धावा केल्या. 89 धावांचा मात्र चेस पाहायला मिळाला आणि महेश स्पोर्ट्स शेलघर संघ UNPLच्या 7व्या पर्वामध्ये पोहोचलाय. तो सरळ सेमीफायनलमध्ये. उद्या त्यांचा सामना पाहायला मिळेल, परंतु आजचाही दिवस खूप चांगल्या पद्धतीनं समाप्त झाला असा मी जाहीर करतो. उद्या भेटूया आपण संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता. तुर्तास आम्ही रजा घेतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री. थँक्यू.